गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. महाराष्ट्रात स्टील माफियांचा सुळसुळाट, हजारो कोटींचा घोटाळा, पोलीस प्रशासन संगनमताच्या आरोपांनी खळबळ. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके आणि आपण पाहत आहात गुन्हे शोध न्यूज नेटवर्क. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की माफियांचे? हा गंभीर प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, पुणे ते नागपूरपर्यंत एका भव्य स्टील चोरी रॅकेट उघडकीस येण्याच्या उंबरठ्यावर आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे कुख्यात स्टील माफिया बक्कल खान आणि त्याचे राज्यभर पसरलेले स्लीपर सेल नेटवर्क. तक्रारीनुसार हा रॅकेट केवळ चोरीपुरता मर्यादित नाही, तर तो एक संघटित आर्थिक गुन्हेगारीचा साम्राज्य बनला आहे. स्टील रॉड्स आणि TMT बारची ट्रान्सपोर्ट दरम्यान चोरी, वजन काट्यावर बनावट वजन पावत्या तयार करून फसवणूक, बोगस ई-वे बिलद्वारे काळ्या पैशाची उलाढाल, सरकारी महसुलात कोट्यवधींचा घोटाळा. ही संपूर्ण साखळी चालते ड्रायव्हर, ट्रान्सपोर्टर, वजन काटा ऑपरेटर, साईट मॅनेजर माफिया नेटवर्क. रात्रीचा ऑपरेशन लूट कसा चालतो खेळ? सूत्रांच्या माहितीनुसार दररोज रात्री 7 ते पहाटे 6 दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकमधून माल कट केला जातो. वजन काट्यांवर सेटिंग करून बनावट पावत्या दिल्या जातात. चोरीचा माल मुंबईतील विविध गोदामांमध्ये पोहोचवला जातो आणि दुसऱ्याच दिवशी तोच माल बाजारात विक्रीसाठी. एका रात्री लाखो, महिन्याला कोट्यवधींचा खेळ. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही पोलीस अधिकारी आणि प्रशासनातील घटकांवर थेट संगनमताचे आरोप. FIR मध्ये मूळ ग्राहकांना फिर्यादीच बनवले जात नाही. गुन्ह्यांची दिशा बदलून आरोपींना वाचवले जाते. तक्रारदारांवरच उलट दबाव, खोटे गुन्हे, चोर मोकाट आणि तक्रारदार आरोपी अशी संतापजनक परिस्थिती. तक्रारीत गंभीर दावा, मोबाईल लोकेशन, कॉल डेटा, CDR माहिती लीक केली जाते. तक्रारदारांवर नजर ठेवली जाते. गुन्हेगारांना आधीच माहिती दिली जाते. जर हे खरे असेल तर हा केवळ भ्रष्टाचार नाही, हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. या संपूर्ण प्रकरणात खालील गंभीर गुन्हे लागू होऊ शकतात: चोरी आणि मालाचा अपहार, फसवणूक आणि विश्वासघात, गुन्हेगारी कट, करचुकवेगिरी, संघटित गुन्हेगारी. सामाजिक कार्यकर्ते, RTI कार्यकर्ते, पत्रकार सर्वांनी अनेक वर्ष आवाज उठवला, पण कारवाई शून्य. आरोपी फरार आणि रॅकेट सुरूच. जर या प्रकरणावर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारीला अधिक बळ मिळेल, शासनाचा महसूल कोसळेल आणि सामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास संपेल. स्वतंत्र SIT चौकशी, सर्व आरोपींवर कठोर कारवाई, MCO CA सहित भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी, तक्रारदारांना संरक्षण. महाराष्ट्रात कायदा चालतो की माफिया? जनतेच्या पैशावर डाटा टाकणाऱ्यांना कोण थांबवणार? मी होते मीनाक्षी घोडके, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क, सत्याच्या शोधात निर्भीडपणे.